सर बरेच फोन आले खरं इन्व्हाइट संतोष मात्र सँडी सरांना ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. Yes, thank you so much, विघ्नेश, मल्टी टॅलेंटेड कमेंटेटर. नुकत्याच मिठी आवाजमध्ये मखमली आवाजमध्ये आपण ऐकल्या. चला, प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जायचं ज्याने नुकतंच विघ्नेशने सांगितलं की अर्धशतक या सीझन मध्ये ज्या बॅटिंगमधून बरसलं तो आहे मनोज दलवी. प्लीज आपण यायचा आणि रोख रुपये 500 सचिन सामंत आदरणीय बलिराम पाटील यांच्या मार्फत तुम्हाला देण्यात आलेले आहेत. स्मिथ 11चे सर्वेसर्वा बलिराम पाटील यांच्याकडून हे 500 रुपये सचिन सामंतला दिले जातील. एक षटकार त्याने खेचला आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅच ही ट्रॉफी घेण्यासाठी हा मान सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो. त्याचबरोबर त्याच्या अगोदर आपण सन्मानित करूया सचिन सामंत. वेल डन. एक षटकार आपण मारला. रोख रुपये 500 रुपयाचे पारितोषिक स्मिथ 11 याचे ओनर बलिराम पाटील यांच्याकडून तुम्हाला देण्यात आलेले आहेत. राहणार गावचे आमचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या शुभ हस्ते दिले जातील जे स्मिथ 11चे सर्वेसर्वा बलिराम पाटील यांच्याकडून ठेवण्यात आलं. वेल्डन सचिन सामंत. त्याचबरोबर मनोज दलवी. चला, प्लेअर ऑफ द मॅच चला, मॅन ऑफ द मॅच मनोज दलवी. आपण यायचं आहे आपल्याला इथे गौरवण्यात करणार आहे ना, सन्मानित करण्यात येतं. तिसरी मॅच जय बालाजी आणि स्मिथ 11 याच्या दरम्यान टॉस जिंकल्यानंतर स्मिथ 11 टीमचा कॅप्टन याने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण संघ आपण पाहतोय मैदानामध्ये उतरलेला आहे. चला, जय बालाजी ज्याने काल ज्ञानेश्वर पाटील एका बाजूला स्मिथ 11चे बलिराम पाटील आहेत, 2 ओनर आणि त्यांच्या मध्ये तिसरा मॅच आमने सामने पर्व 15. वेल्डन बायकर मॅन. जसं माहिती आम्हाला दिली विघ्नेशने, महाविकास आघाडी तिथेच पहिला बायकर मॅन का तलेरी प्रीमियर लीग यांना सन्मानित करण्यात येतं. राहणार गावचे आमचे सन्मान्य पाहुणे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिला गेला आहे. अर्धशतक ठोकलं आणि एक सुरेख झेल. त्याचबरोबर एक सट्टिक लँडलाईन त्यांनी गोलंदाजी टाकताना बंदिस्त करून टाकलं होतं बॅट्समॅनला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स वेल्डन. कॉंग्रॅच्युलेशन मनोज दलवी. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पुन्हा घेऊन जातोय मैदानामध्ये TPL अक्षय. स्वतः ओनर आलेत बॅटिंगसाठी ज्ञानेश्वर मडमी आणि त्याच्या समेत आघाडीला प्रारंभ करायला या डावाची सुरुवात करण्यासाठी रोशन कोहली. अतिशय दर्जेदार आपण पाहिलं होते काय बॅटिंग केली आहे रोशन कोहलीने. 36 धावा पहिल्या मॅच मध्ये, 31 नॉट आउट, 2 डाव सुरेख खेळले आणि जय बालाजी टीमला त्याने पोहोचवले काल. अगदी कोहली ही स्पर्धा काल पाहिली आपण आणि त्या स्पर्धेमध्ये फायनलला गेलेला हा जय बालाजी. त्याच्यामध्ये बर्थडे बॉय काल वाढदिवस होता. वाढदिवस अक्षरशः थाटामध्ये साजरा केला. 2 अप्रतिम खेळ साजरे करताना रोशन कोहलीने. जय बालाजी मदन नाना प्रतिष्ठानच्या विरुद्ध मध्ये आज फायनल ती होणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्ही ती फायनल केली कालची. मदन नाना प्रतिष्ठान विपक्ष जय बालाजी. गोळी रे टेरिफिक पॉवरफुल प्रीमियर लीग 2024 पर्व 15 आपल्या भेटीला आहे. कालपासून स्पर्धेला सुरुवात. काल अग्रिकोळी ही स्पर्धा आपण पाहिली आणि त्याचे मदन नाना प्रतिष्ठान आणि जय बालाजी 2 टीम पोहोचल्यात फायनल मध्ये. ही तिसरी मॅच आहे. जय बालाजी विपक्ष स्मिथ 11. खूप उशीर होते, उशीर करू नका मित्रांनो, कारण तब्बल 8 मॅचेस पूर्ण करत त्याच्या 8 पैकी तिसरी मॅच आपल्या भेटीला आहे. 2 मॅचेस पाहिल्या
वैद एलिमेंट आणि वंशराज यांच्या दरम्यान पहिले मॅच रंगली. त्याच्यामध्ये वंशराज एलिमेंटने बाजी मारून दुसऱ्या फेरीमध्ये मुकेश पाटीलचा हा संघ आहे. चंद्रकांत पाटील वैद एलिमेंटचे मात करत पहिले मॅच जिंकले. अरण्य लिजन क्रिकेटर आणि गुड बॉलर बाय अशोक दादा पाटील यांचं आगमन झालेले आहे. अशोक दादा पाटील आपल्या सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. एक रेकॉर्ड पाहिला तर त्यांच्या नावावर आहे. ओव्हरऑल विचार केला TPLचा मिडन विकेट कारणामागे राहिले आहे नावी अशोकदादा पाटील यांचं नुकतंच आगमन झालं आहे. शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. .38 आकाश बनसोडे नाही तो पुन्हा एकदा मैदानात जो फलंदाज आणि षटकार मारला तोच हर्षद गायकवाड आमच्या साथीला जोडलेत आणि त्याच्या बरोबर बुमरा क्लासिकल ओव्हर आतापासून इकॉनॉमिक ओव्हर टाकले बुमराने. मैदानांना प्रतिष्ठान जतीन जय एलिमेंटच्या दरम्यान ती मॅच आपण पाहिली. लेट्स स्टार्ट टू गेम असा इशारा येतो. पहिले ओव्हर हाताळण्यासाठी विकी बनसोडे नाही तर आकाश त्याचा हा बंधू आहे. बॉलिंग मार्कवर मॅन्डेटरी पॉवर पण पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट ऑफ साइड ऑफ द पुढे ते चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह त्या अगोदर फॉलो थ्रू मध्ये फील केलं. चांगली सुरुवात इन टू द ब्लॉक हलक्याने फक्त त्याला ड्राईव्ह केलं तर स्ट्रेट ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये फील केलं. पहिला चेंडू डिलिव्हर केला डॉट पॉईंट केलं. पॉईंट कव्हर पॉईंट आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर सो द कॅप्टन अँड ओनर बलिराम पाटील standing for shot extra cover vision. Oh superb, just side beside of the wide जी लाईन आहे त्याच्या बाजूला बरोबर हा वाईट यॉर्क आणि तिथेच मात्र स्वेअर मारा खराब चेंडूच्या मार्फत मिळाले धामणी मात्र श्रीगणेश होते. जय बालाजी टीम बॅटिंग करताना पहिल्यांदा आमंत्रित केलं स्मिथ एलिमेंटच्या कॅप्टनने. बॉलिंग मार्फत आकाश बनसोडे एक कमजिंग बॉल टू कमेंट्री बॉक्स एंड राईट अप ओव्हर द विकेट. हो बैठक नॉट प्रॉपरली अंधाधुंदी कारभार आणि दंदू करतात. इज जस्ट मिस लाईन मिस केली. परफेक्टली घुटणे टेकले होते परंतु चेंडू मात्र पिचच्या बॅटिंगच्या पिचच्या थोडस बाहेर राहिला. डॉट चेंडू पहिला डॉट दुसरी वाईट पुन्हा एकदा डॉट. इस विश्लेषण आहे ओव्हर मध्ये मॅन्डेटरीचा पॉवर प्ले पहिलं. ओह माय गॉड फटका आणि जी विकेटची तलाश होती ती बिग विकेट अखेर काल पहिल्याच ओव्हरच्या मध्ये जाल्यात अडकली. व्हॉट अ लवली बॉलिंग बाय आकाश बनसोडे. काल धुमाकूळ घातला रोशन कोहली बर्थडे बॉय जण वाढदिवस थाटामध्ये सादर तोच आनंद मात्र कालचा आज मिळू शकला नाही तो परतला. विकेट काउंटच्या दरम्यान मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल घेतला आणि सफलता अर्जित केली मात्र आकाश बनसोडे पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक घातक फलंदाजा तंबूचा आसरा घ्यायला भाग पडला. ही विकेट मात्र विदाउट स्कोर मध्ये परतला रोशन कोहली तंबूच्या आसऱ्याला. एक गडी बाद एक अशी सद्यस्थिती. सुपर बॉलिंग यार कधी गफलत झाली. विकेटच्या पाठीमागे बायचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. या अंपायरिंग साठी या मॅच मध्ये आपण पाहू शकतो आशिष दुबे आणि मनोज धोनी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं मरांना प्रतिष्ठानकडून खेळताना. नमस्कार साहेब. along the carpet कार्पेट मोडलं मिड विकेट अकाउंट आणखी एक सिंगल मात्र अर्जित केली. स्ट्रोक होतं फ्लिक ऑफ द रिस्ट म्हणायला हरकत नाही. कल्याच्या जादूने मात्र मोडलेलं होतं फक्त सिंगल मिळते. नवीन आलेला फलंदाज 3 क्रमांक सचिन स्कोर पुढे सरकते 3 वर.
लॉस ऑफ द 1 विकेट. क्रिटिकल सिच्युएशन आहे, थोडीशी माझ्या बिकट परिस्थितीमध्ये जाताना, पण काय होऊ शकतं सध्या स्थितीमध्ये अवघड आहे. राईट मोर द विकेट ऑफ साइड ऑफ स्टंप. व्हॉट अ लवली टायमिंग, बेहतरीन टायमिंग ऑफ द ओनर अँड द कॅप्टन मॅनेजर मैवी चरण. काय खूबसूरत होती काय. पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. अतिशय लाजबाब ओव्हर हाताळलं बॉलिंग करताना स्मिथ एलिमेंट कडून. ही जिम्मा सपवलं आकाश बनसोडे. आपल्या भावाच्या नावाला शोभेल अशी कामगिरी केली विकी बनसोडेचा हा भाऊ आकाश. फक्त या ओव्हरमध्ये धाबा खर्च केले 7. 1 विकेट होती अतिशय मतमोने त्याने झाल्या. कॉट मिड विकेट बिझन एरिया बाय रोशन काले. हे डिसमिसल डिपार्चर ऑन द कॉमेंट्री बॉक्स च्या बाजूला त्यांचं डग आउट आहे. त्या डग आउट मध्ये पाठवलं त्याला 0 बाद करताना. 1 गडी बाद 7. TPL टेरिफिक पॉवरफुल प्रीमियर लीग अर्थात तलेली प्रीमियर लीग सीझन 15 आणि तिथे मॅच आज दुसरा दिवस, तिसरी मॅच आपल्या भेटीला. काय पाहिजे ओके. व्यासपीठावर सन्मानांचं आणि आलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही TPL 2024 सीझन 15 मध्ये सरचे स्वागत करतोय. MTCच्या माध्यमातून थेट प्रेक्षक पाहताना जे जोडले आहेत प्रेक्षक त्यांचाही सरसे असं स्वागत आहे. रमल झाले संदेश पाटील. काल खूप मार खाल्ला, परंतु काल जो गेला भूतकाल वर्तमानात जगायला शिकावं असं शास्त्र आहे. आता वर्तमानामध्ये खूप चांगली सुरुवात केली. पहिले चेंडू डिलिव्हर ऑफसाइड ऑफस्टंप पिचिंग होतं, डाऊन टू ऑफसाइड ऑफस्टंप ती दिशा पाहिले अशी दुबे ॲज अम्पायर म्हणून, आणि त्याने दोन्ही हात बैलावून सांगितला खराब चेंडू खराब मारा, अतिरिक्त धाव मिळते. स्कोर हलकासा पुढे जाताना 8 वरती 8 वर 1 विकेट मात्र किमती मिळाले. रोशन कोळीला पाठवलं तंबूच्या आसऱ्याला 0 वर. Oh, great shot! What a balance! Swing the man very well in the hand, and what a lovely jack over the mid wicket and chair run. Superb stroke. कारण त्याची बॉडी लँग्वेज स्पष्ट रंग तो संदेश जो वावरत असतो राजासारखा नेव्ही मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा तो बॅटिंग करतो, जेव्हा जेव्हा तो फिल्डिंग करतो. पण या वेळेला TPL 2024 पर्व 15 तो संदेश मात्र दिसत नाही. त्याची मानसिकता थोडीशी खच्चीकरण झाले का काय असा प्रश्न. पुन्हा एकदा हपवली जुस्सी हपवली पुरेपूर फायदा होताना सरळ दिशा दिली. लॉंग ऑनला क्लिअर करताना चेंडूला केले फरार. षटकार त्याच्यानंतर आला हा बॅटमधून सचिनच्या एक नेतृत्व चौकाचा रन. परंतु नुकतंच विघ्नेशने म्हटलं तर का क्रिकेट तुम्हाला धैर्यानं जगायला शिकवतं. निर्भीडपणे तुम्ही जाल ना तर काही करू शकता, कमबॅक करू शकता. जे आलेले वाईट दिवस आहेत त्यांना सुगीचे दिवस दाखवू शकता असं क्रिकेट आहे. बॅकफूट वगैरे हलक्यात त्याला शॉट लेगच्या ठिकाणी दिशा देते. गोषंक क्षेत्रामध्ये मिळवली एक सिंगल. स्कोर पुढे सरकतो. दुसरा ओव्हर चालू आहे. 19 वर 1 सध्या स्थिती आहे. जय बालाजी मॅच क्रमांक 3 TPL 2024 सीझन 15. याच्यानंतर प्रिन्स 11 आणि रे अर्थ 11च्या दरम्यान मॅच होईल चौथी. आफ्टर द 1 इनिंग ब्रिंग जसं जमले आम्ही टॉस साठी मध्ये आवाज देऊ. आमंत्रित केली बॅटची कडा. टॉपेज लागले बिहाइंड द स्टंप. पुन्हा एकदा जे डिक्लेरेशन रन आहे त्यामुळे सिंगल मिळते. स्कोर हलकेसे पुढे जाताना 1 ने 20 वर
दुसरं टाकला जातो बॉलिंग मार्कवर. संदेश कालपासून खूप मार्क आले, त्याच्यानंतर यामध्ये त्याचं मन स्पष्ट दिसतोय का ती मानसिकता जी मानसिकता पाहिजे ना ती म्हणजे पॉवर प्ले स्ट्रॉंग वाटत नाहीये. त्यामुळे थोडासा उभा राहण्याचं कारण मोठा खेळाडू आहे. मोठा खेळाडू जर खचला तर इतरही 10 खेळाडू आपल्या पाठीमागे पूर्णपणे गुडघे टेकतील. राईट आर्म उर्दू विकेट आहे. बॉलिंग मार्क संदेश कमजिंग बॉल टप्पा दॅट इज अ परफेक्टली कपिल देव निकन्स प्रमाणे गेलाय, परंतु त्याला मागे सरताना काय झेल पकडल्या. लवली कॅचेस विन द मॅच. आणखी सफलता. फलंदाज जो घुसून खेळत होता जो तुटून पडत होता त्याला मात्र पाठवला तंबूला आसरा घ्यायला. सचिन परतलाय. 2 गडी बाद. स्कोर आहे जय बालाजी 20. बॉलिंग असो बॅटिंग असो त्या दोन्ही क्षेत्रामध्ये डिपार्टमेंटमध्ये अक्षरशः हाकार माजवला तर तो बॉलिंग मार्क करतो विनायक केनी. द बॉलिंग मार्क 40+ मध्ये जेव्हा विनायक केनी आले, योगेश पाटील आलाय, संदीप आले, रवी पाटील आहे. सुगीचे दिवस एक टॉपअपला गेले त्यावेळी 40+. पॉइंट आहे कव्हर पॉइंट. बॅकफुटवर जाताना पंच केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षण दूरवरून प्रोटेक्शन करताना सिंगल घेतले कॅप्टन ओनर ज्ञानेश्वर मडबीने. खराब क्षेत्ररक्षण त्याचा भाग मिळका भाग हिटच फक्त फलंदाज बाद होऊ शकला असता. खूप उशीरने सावकाश गतीने लावलं इष्टने तोपर्यंत सुखरूप पोहोचला सचिन. नॉन स्ट्राईक इन्क्रीज मध्ये सचिन बाद झाले. हर्षल त्याच्या जागेला खूप चांगली फलंदाजी करताना दिसत होतं, परंतु तो काय झेल घेतला. मिड विकेटून खऱ्या अर्थाने 30 मधून गेला होता, परंतु त्याच्या अगोदर काऊ कॉर्नरवर क्षेत्ररक्षणाला अचूक झेल टिपला आणि खेळी मात्र समाप्त केली सचिनची. त्याच्या जागी मात्र 4थ्या क्रमांकावर हर्षल कॅप्टन अँड ओनरला साथ द्यायसाठी जय बालाजी पोचते 2 पुढे 22 वर. ऑफसाइड ऑफ बॅकफुटवर जाताना दॅट इज अ लवली स्क्वेअर ड्राय. ओहो मैदानाची जादू आहे मित्र स्मिथ. वडील काही बोलणार नाही, मैदानाने जादू केली. चेंडू केला स्मिथला फरा चकवताना सिमरेश्वर बाद 4 रन. कोणी असो दलिली आणलं मुला स्मिथला शॉट एक्स्ट्रा कव्हर बम्बलिंग सुपर बॉलिंग एक्सलेंट डिलिव्हरी अपसाइड ऑप्शन बीट केलं कॅप्टन ओनर ज्ञानेश्वर मडबीला. विनायक केनीच्या एक चेंडू गेला डॉट. 2-4 नंतर डॉट. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. ओव्हर क्रमांक 3 आपल्या पहिल्या हाताळताना टीम कडून विनायक केनी बॉलिंग मार्कवर राईट आर्म उर्दू विकेट टू द ज्ञानू. पण ऑन ड्राईव्ह केला. खूप छान असा ऑन ड्राईव्ह. ओ मुलाकडून झालं होतं, वडिलांकडून ते झालंय. ये मैदानाची जादू आहे बली. आणि लीलाधर एल.टी. पाटील त्याला सुनावतायत. माझ्यापेक्षा 7 वर्षांनी अजून छोटा आहे, परंतु काल माझे फिल्डिंग पहा. पूर्ण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्यासपीठावर आहेत एल.टी. आणि 2 शब्द सुनावले बलिराम पाटीलला. एल.टी. पाटील वय वर्ष माझं 60 आहे, माझ्यापर्यंत तू 7 वर्षांनी छोटा, पण माझं फिल्डिंग होतं ना लाजवाब. काल एस्टरडे वॉज अ लवली फिल्डिंग बाय एल.टी. पाटील. 3रं ओव्हर चालू आहे. स्कोर जो कटाक्ष टोके स्कोर पोहोचला 27 वर. 2-4 डॉट सिंगल आणि 5वा चेंडू हॅप ट्रॅक वर टाकलेला चेंडू बॅकफुट वर त्यांना काय कपिल देव अंदाज म्हणून नटराज मोदर लवली फिल्डिंग यार सुपर डुपर फिल्डिंग. काल 2 झेल गेले होते. वय वर्ष 14 विघ्नेश प्रदीपजी विचारे काल त्याच जागेवरती आय थिंक सोहम खूप चांगले झेल घेतले काल सोहमने त्याच जागेवरती. सर्कल मध्ये पाहू शकता मिड विकेट मिडाऊनच्या दरम्यान सोहम लाजबाब
लवली बॅटिंग आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, वन टप्पा बाउन्स क्रॉस द बाउंड्री पर 4 रन का 1. येस, सुपर स्ट्रोक यार, नजाकत भरलेला स्ट्रोक. फुलंत चेंडू बॅकफुटवर गेला. दॅट इज अ लवली टो ऑफ द बॅट अँड क्लिअर द स्क्वेअर लेग पर 4 रन. सोडून त्यामध्ये बस किमती विकेट. तिसऱ्या चेंडूवर हा मोठा मासा मात्र गळायला लागला होता आकाश बनसोडेच्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये. रोशन कोहली 3 ओव्हर संपतात. स्कोअर पाहिला तर 32 आहे. 12 चेंडूचा खेळ, बाकी 5 ओव्हरची मॅच. दुसऱ्या राऊंड मध्ये आपण प्रत्येक मॅच खेळवणार आहोत 4 ओव्हरच्या. याची दक्षता घ्या. आणि प्रेक्षकांना खास इथे लकी ड्रॉ साठी सुवर्ण संधी, सोन्याची अंगठी 68,000 आहे. पण 70 पर्यंत पोहोचलं. जवळजवळ लग्न सराईचे दिवस, त्यामुळे 70,000 पर्यंत पोहोचेल. म्हणजे याच्या किमती जर पाहिला तर एकदम 1 ग्रामची जरी असले 7,000च्या वर, 2 ग्रामाच्या 14,000, किती ग्रॅमचे असेल ते गुपित आहे. तर अशा आम्ही उलगडणार नाही. पण तो सुवर्ण संधी आमच्या प्रेक्षकांना का कुठे मोठ्या संख्येने आपण शेवटपर्यंत राहा. लकी ड्रॉच्या मार्फत सोन्याच्या अंगठी आणि 2 एअर कूलर या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना देण्यात येतील. TPL 2024 सीझन 15 मध्ये 3 ओव्हरचा खेळ ते संपते. 32 धावा लागल्यात. पर्यंत बॅटिंग करताना जय बालाजी टीम 2 गडी बाद बॅटिंग करताना पाहिलं तर मैदानावर आहे हर्षिल, जो खेळतो 1 वर आणि त्याला साथीला देताना ज्ञानेश्वर स्वतः होणारा कॅप्टन. 6 चेंडू मध्ये 15 ही माहिती बुमराह. आणि त्याच्यानंतर हर्षित गायकवाड आमच्या सोबतीला, आम्ही त्यांच्या सोबतीला आहोत. ॲज कॉमेंटेड अँड गुड कम्युनिकेशन ऑफ द विथ द स्कोअर. सुपर स्ट्रोक, सुपर स्ट्रोक. परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. किती धडपड, किती डेडिकेशन. कॅप्टन ओनरला वाटत होतं दुसरी धाव घ्यावी, पण त्यांचे मनसुबे स्पष्ट उद्ध्वस्त केले. हे चांगले क्षेत्ररक्षण आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण. किती धडपड केली होती, किती चेंडू बरं. हा लपंडाप खेळता खेळता अखेरकार 2 धावापासून दूर ठेवलं. फक्त सिंगल मिळाली. चांगली गोलंदाजी टाकताना काल अर्क करून सुरुवात, त्याच्यानंतर मात्र थोडीशी नाराजी स्वतःवर पत्करली होती. त्यानंतर 5 चेंडू खूप खराब टाकले होते बलीने. ती चूक सुधारण्याचा प्रयत्न चाललेला. या दुसऱ्या दिवशी बलिराम पाटील स्वतः ओनर. टक्का आवाज आला. ओनर टू ओनर, कोण सिरीज जिंकेल. डाऊन द बॉल. ओ लॉलीपॉप झेल सुटला. संधी होती ओव्हर थ्रो पर्यंत. स्मिथ आला वडिलांच्या पाठीमागे आणि त्याने बॅकअप चांगले केले. 2 मात्र धाव मिळणार नाही. साधा झेल सोडला जाते का. ओमकार गाडे, ओमकार गाडेने उघडून झालेली चूक. कॅचेस विन द मॅचेस. कॅप्टनला मिळालं ओनरला हे जीवनदान. दरम्यान 2 धावा जोडल्या जाते. 2 ने पुढे जाते 35 वर. सुरेख गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तित. चेंडू टाकल्यानंतर इथे खराब खराब खराब. बॅकअपला नव्हतं. स्वतः खूप वैतागले बलिराम पाटील ऍज अ कॅप्टन, ओनर अँड नाव बॉलर. कारण बॅकअप न नसता डायरेक्टली हिट तुम्ही कसे करू शकता, हा मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नाला कोणालाच उत्तर नव्हतं. पण त्या दरम्यान मात्र एक संधीचा फायदा घेतला. ओव्हर तशी झाली तशी मात्र 1 धाव ओव्हर काढल्यानंतर पूर्ण केली. 36 धावा लागल्यात स्कोअर बरोबर. मॅच क्रमांक 3 TPL पल्लेवली प्रीमियर लीग पर्व 15. तिथे मॅच मध्ये रंगले जय बालाजीचा विपक्ष स्मिथ 11. 3.3 ओव्हरची झाली समज. 9 चेंडूचा खेळ मात्र शेष. सुपर शॉट यार. ॲट द लवली ब्लास्ट. पुढे चेंडू परफेक्टली पीच पर्यंत पोहोचवले. बॅट ओपन द फेस ऑफ द आणि कडक लप ओव्हर द लॉंग ऑफ 5 रन. लॉफ्टेड ऑफ लॉंगा पडून बरसलाय हर्षल. अलॉंग द कार्पेट ऑफ ड्राईव्ह केलं. प्रोटेक्शन करणं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला. फक्त सिंगल मिळते हर्षलला षटकार नंतर. चांगलं क्रिकेट. 4थं ओव्हर प्रगती पितावर टाकताना स्वतः कॅप्टन अँड ओनर ऑफ द टीम स्मिथ 11 बलिराम पाटील. 5 चेंडू टाकले आतापर्यंत. 10 धावा 11 धावा दिल्यात या ओव्हर मध्ये. 5 चेंडू मध्ये बलिराम पाटील बॉलिंग टाकताना. समोर आता कॅप्टन टू कॅप्टन, ओनर टू ओनर असा संघर्ष. ज्ञानूच्या विरुद्ध बली. पॉइंट आहे, पॉइंट कव्हर आहे. लॉंग ऑफ कव्हर कॉर्नर डीप डीप स्क्वेअर लेग. बॅकफुट वर गेला, पंच केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी. आणि इथे मात्र काय स्ट्रोक आहे पहा.
स्ट्रोक चांगला पण संदेश सारखी भिंत, ही भिंत खूप मात्र कडक आहे, ही भिंत खूप स्ट्रॉंग, त्या स्ट्रॉंग भिंतीला पार करता आला नाही. कॉट डीप एक्स्ट्रा का बाबा संदेश दिलीप पाटील आणि बॉल बाय बलील नाही मात्र अखेरकार या ओनरची विकेट काढली, नॅनोला परतवलं. गडी क्रमांक 3 बाद. 4 ओव्हरचा खेळ इथे होतो समाप्त. धावा लागल्यात तर 3 गडी बाद 43. जतीन जय 11 नरेजी पाटील आहेत. जय बालाजी ज्ञानेश्वर मडवी नुकताच 18 धावांचे खेळी त्यांनी साकारले परतला. तुमचे असला स्मिथ 11 बलिरामजी पाटील यांचा संघ आहे. प्रिन्स 11 नितीनजी पाटील आणि रे अर्थ 11 लीलाधर पाटील. ऋतिक पाटीलसाठी इथे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी भावेश पाटील कडून रोख रुपये 200 रुपये दिले जातील. थँक्यू सो मच. राहणारचे मित्र जे पाहुणे होते त्यांचे आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. नव्हती भेट देऊन खऱ्या अर्थाने व्यासपीठाची आपण शोभा वाढवली. चला चाबी इथे सापडलेली आहे. एक सिंगल चाबी आहे की आहे ते आमच्या कॉम्प्युटर बॉक्स मध्ये आम्ही जपून ठेवलेले. ज्या कोणाचे हरवले असेल त्याने त्वरित घेऊन जायचे आहे. क्रमांक 5 अखेरचं मार जोडीचं ओव्हर डेथ ओव्हर मध्ये ऍक्शन मध्ये स्मिथ 11 कडून प्रकाश मास्तर ही उपाधी आहे. आणि पहिलाच जो बॉल होता डिलिव्हर ऑफ स्टंपच्या खूप बाहेर स्क्वेअर मारा अतिरिक्त धाव मिळते. एक धाव मात्र जोडली जाते स्कोर मध्ये. 44 वर पोहोचते संघ. 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 6 मध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र मिळाल्यानंतर टार्गेट मात्र समोर येईल. अर्थात स्मिथ 11 मॅच क्रमांक 3 आहे. या अगोदर वंशराज या टीमने 11 ला नमवलं आजच्या पहिल्याच मॅच मध्ये. ऑफसाइड ऑफ स्टंप लाभ केले पॉवरफुल, परंतु डाऊन द बॉल इथे चकला विनायक सारखा एक चपले क्षेत्ररक्षक त्यालाही मात्र चकवाने चेंडू झाला फरार. ओम गंगन गगनाला शेवटचं हाताळताना स्मिथ 11 या टीम कडून थोडीशी गपचक होते, सल्ला मशवरा होते. बलिराम पाटील कॅप्टन आणि ओनरच्या दरम्यान प्रकाश मास्तरची वाईट नंतर जेसी हपळलेला लाभ केले होता. काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंगाच्या दरम्यान थ्रू ला पाठवलं. चेंडू खाली खऱ्या अर्थाने आला होता विनायक केनी. रेकॉर्ड आहे विनायक केनीच्या नावावर तब्बल 5 झेल विक्रम त्यांनी नाबे लावलाय नवी मुंबईचे क्रिकेट खेळताना. शिशिर भोईर यांच्या बरोबरीने त्यांनी बरोबर केले. इतिहास जतीन पाटील यांनी जुगा प्रीमियर लीग मध्ये 5 झेल टिपून यांच्या मान्यलयमध्ये यांच्या रांगेत मात्र आलाय. जतीन पाटील फ्रॉम जुगाव 5 झेल 5 विकेट. एक विक्रम रस्त्यात शतक अर्धशतक जे अभावाने पाहायला मिळतात टेनिस क्रिकेट. 5 ओव्हरच्या मॅच 4 ओव्हरच्या मॅच आणि तिथे 5 झेल जो घेतो ना तो मात्र निश्चित छातो. आणखीन बॅटची कडा सरळ विकेटच्या पाठीमध्ये चूक न करता अचूक झेल टिपला. सब डिसमिसल. आणखीन एक हादरा जय बालाजी टीमला फलंदाज परतलाय हर्षल. जाताना 2 षटकार ठोकलेत परंतु बॅटचे अपसेट ऑप्शन जस्ट हवेमध्ये चेंडूला आउटस्विंग केलं दूर होणं अवे फ्रॉम द बॉडी. बॅटची कड आणि तिथे क्षेत्ररक्षण करता विकेट किपरने झेल टिपलाय. किरण राठोड कॉट किरण राठोड बॉल बाय प्रकाश मास्तरला मिळाली पहिली सफलता. 50 धाबा झाल्यात. 54 लॉस ऑफ द 4 विकेट. 4 गडी बाद 50 धाबा अखेर ओव्हर टाकताना या इनिंग मधला. चला प्रिन्स 11 आणि रे अर्थ कॅप्टन या इनिंग ब्रेक नंतर आम्ही आमची आपली टॉस घेऊ सन्मानाच्या सोबत. प्रिन्स 11चा कॅप्टन आणि कॅप्टन रे अर्थ 11 लीलाधर पाटील आहेत जे ओनर रे अर्थ 11.
प्रिन्स 11 नितीनजी पाटील या दोन ओनरला मी विनंती करतो आपले कॅप्टन पाठवायचे आहेत. इनिंग ब्रेक नंतर शेवटचा ओव्हर हाताळताना टाकताना स्मिथ 11 कडून प्रकाश मास्तर पहिलं वाईटने सुरुवात केली. षटकार धडला विकेट आणि डॉट पुढला चेंडू राईट ऑफ द विकेट ऑफसाइड ऑफस्टम एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह अतिशय देखणा फटका. क्रिकेटचं माधुर सौंदर्य दाखवले फटक्यावरती. फुरेंत कम्प्लिटली वेट द प्रॉपरली बोथ लेग फेस ऑफ द कम्प्लिटली ओपन ऑफ द बॅट अँड इनसाइड जस्ट एक्स्ट्रा कव्हर सिंगल घेतली. आल्या विघ्नेशने खातं खोललं सिंगलने. 200 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल प्रत्येक षटकारासाठी. भावेश पाटील मदन नाना प्रतिष्ठानचे होणार आहेत. अशोकजी पाटील नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर डायसवरती उपस्थित आहे मुलाचा खेळ पाहण्यासाठी आणि त्यासाठी भावेश पाटील यांनी पारितोषिक प्रत्येक षटकाराला रोख रुपये 200 रुपये लावलेत. खिशात टाकलं पहिल्या चेंडूवर आणि काय स्मिथ हर्षद अशोकजी पाटील यांच्या चेहऱ्यावर. 500 रुपये वडिलांचा आणखीन 500 रुपये म्हणजे टोटल 700. हा गर्व असतो एका बापाचा एका मुलावरती. छोट्या छोट्या उंगलीला धरत धरत मोठं केलेलं असतं. मोठा झालेला मैदानात जो खेळतो ना त्याच्यापेक्षा दुसरी खुशी नसते. अशोकजी पाटील षटकार मारला रोख 500 रुपये पारितोषिक स्वतः वडिलांनी अशोकजी पाटीलने त्यांना देण्यात आले आपल्या मुलाला सुपुत्राला. षटकार त्याच्या डावे फॉर्म द ऑफसाइड ऑफ स्टंप खराब मारा स्क्वेअर मारा आणखीन एक अतिरिक्त धाव मिळते. स्कोर मात्र पोहोचते. पहिल्यांदा बॅटिंग करताना जय बालाजी 4 गडी बाद 58 धावा झाल्यात. चांगला स्कोर. प्रकाश मास्तर कमजिंग बॉल टू हो माय गॉड व्हॉट ऑफ द राइट स्ट्रोक ओव्हर द लॉंग ऑफ. षटकार का चौकार अशी दुबे निर्णय अजून यायचा बाकी आहे. 4 रन बेतनी स्ट्रोक आल्या निसटण्यामध्ये काय स्लॉगिंगला बॅटिंग केली यार. प्रॉपरली बॅटिंग बाय ऋतिक पाटील. 6 नंबर 2 चेंडूमध्ये 10 धावा सोपल्यात. जाहीर केले आणि ते देणे आमच्या कॉम्पिटिटिव्ह मध्ये सुरक्षित आहे. चला विनंती करतो ऋतिक अशोक पाटील आपण रोख रुपये 500 त्याच्यानंतर भावेश पाटीलचे रोख रुपये 200 दिले जातात. येस इनिंग संपल्यानंतर मॅच संपल्यानंतर आम्ही प्रदान करू. थँक्यू सो मच. TPL तलोली प्रीमियर लीग 2024 पर्व 15 मध्ये मॅच क्रमांक 3 पहिल्यांदा बॅटिंग करता आपण पाहिलं 4 गड्यांचे मोबले 62 बनवल्यात आणि टार्गेट सेट केलं स्मिथ 11च्या समोर 63 5 ओव्हरची मॅच. मी विनंती करतो प्रिन्स 11चा कॅप्टन आणि रे अर्थ 11चा कॅप्टन एका बाजूला लीलाधर पाटील दुसऱ्या बाजूला नितीन पाटील असे संघ मालक आणि त्यांच्या कॅप्टनला मी विनंती करतो एक इनिंग ब्रेक झालाय आणि टॉस साठी आपण कृपया करून यावं. प्रिन्स 11 कॅप्टन रे अर्थ 11 बाद पद्धतीची ही रंगलेली 15व्या वर्षामध्ये अखंडप्रमाणे एकोपाचा हा संदेश देणारे मान सन्मानाची तलवली प्रीमियर लीग टेरिफिक पॉवरफुल लीग अर्थात तलवली प्रीमियर लीगचा हा थरार कालपासून स्पर्धेला सुरुवात झाली. काल अग्री कोहली खेळाडू खेळले आणि त्याच्यामध्ये त्या प्रीमियर लीग मध्ये मदन नाना प्रतिष्ठानची टीम आणि जय बालाजी ही टीम पोहोचले फायनल मध्ये. ही तिसरी मॅच तब्बल 8 मॅचेस खेळवायच्या बाकी आहेत. चला 2 कॅप्टन आले मी विनंती करतोय मखमली आवाजातला आमचा विघ्नेश असेल या टॉस का बॉक्स वरती. ओट विघ्नेश प्रिन्स 11 आणि रे अर्थ 11. चला मान्यवरांचे शुभसे टॉस केला जाईल. मी इन्व्हाइट करतोय अशोक पाटील साहेबांना की आपल्या शुभसे टॉस केला जाईल.
चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन. तन्मय पाटील आणि LD पाटील सर, एक यंगस्टर खेळाडू आणि एक लेजंड खेळाडू आहे. एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. चला टॉस कॉल करतील LD पाटील सर. हेड इज कॉल अँड कॉल इज हेड. टॉस जिंकला बॅटिंग. येस, आपल्या टीम मध्ये कुठले कुठले खेळाडू आहेत KD पाटील सर, की काय सांगाल आपल्या कशा पद्धतीने स्क्वॉड झालाय? आज थोडा चांगला आहे, थोडीशी बॅटिंग साईड आमच्यात वाढलेली आहे. कारण आमचा विकी बनसोडे एक चांगला अष्टपैलू क्रिकेटर आहे. त्याच्याबरोबर त्याचा लहान भाऊ आणि संतोष असे बऱ्यापैकी साईड वाढलेले आहे. आज आम्ही बघूया कसं जिंकण्याचा प्रयत्न करणार. सर, अनेक वर्ष तुम्ही समालोचन करता, अनेक इव्हेंटमध्ये जाता, 40+ कमिटीमध्ये देखील तुम्ही कार्यरत आहात, 40+ क्रिकेट पाहता. आज तळवी गाव एकत्र आलंय आणि काय सांगाल हा संपूर्ण माहोल बघताना, काय सांगाल या TPL बद्दल? तळवली गावाचं एक नव्या मुंबईत एक वैशिष्ट्य आहे. तळवली गाव एकमेव असं आहे की ते प्रत्येक कार्यक्रम एकजुटीने करतात. आज TPL ची सुरुवात ही तळवली गावातूनच झालेली आहे आणि आजपर्यंत खंड न पडता ही चांगली आणि नावाजलेली TPL होते. थँक्यू व्हेरी मच तन्मय. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असला असता? आम्ही गोलंदाजीच केली असती. आता काय सांगशील, कशा पद्धतीने तुझा संघ झाला आणि टीम बद्दल काय सांगशील? टीम सध्याच्या ह्याच्यात खूप आता चांगलीच मिळालेली आहे. तर समोरचा संघ देखील खूप चांगला आहे. तर त्यांना एक 40 ते 50 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि टॉस झाला आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर ऐकूया लेजंड कॉमेंटर संतोष म्हात्रे सँडी सर. धन्यवाद. थँक्स सो मच विघ्नेश. मल्टी टॅलेंटेड विघ्नेश मडवी हे आमच्या जुडलेले दोन कॅप्टनच्या विरुद्ध. जे विरुद्ध संघ आहे त्या कॅप्टनच्या बरोबर प्रिन्स 11 अँड रे अर्थ नितीन पाटील इलादार. त्याच्या अगोदर जो विद्यमान मॅच आहे त्यासाठी 63 धावांचं टार्गेट लक्ष केलं. जाऊया करूया एक उत्कृष्ट गोलंदाज अशोकजी पाटील यांचा शुभ सन्मान. स्वागतम सुस्वागतम. आदरणीय नरेशजी पाटील यांचे शुभ हस्ते केला जातोय. एक उत्कृष्ट दर्जेदार गोलंदाज अशोकजी पाटील यांचा शुभ सन्मान. स्वागतम सुस्वागतम अशोकजी पाटील. TPL 2024 पर्व 15 मध्ये तुमचे शब्द सुमनामेस असं स्वागत आहे. नरेशजी पाटील मायेची उबदार शॉल सुगंधी दरबळीत सोनं पुष्पगुच्छ देऊन अशोक दादा पाटील यांचा करतात सन्मान. स्वागतम सुस्वागतम. पहिला चेंडू आणि काय दमदार सुरुवात केली. बॅकफूट वर गाताना चेंडूला धाडलं सीमेरेषेच्या बाहेर, केलं वसूल चौकार, खातं खोललं थाटामाटामध्ये किरण राठोड 4ने. 5 ओव्हरची मॅच. पहिलं ओव्हर इन ऍक्शन मध्ये हर्षिल मडवी. पहिला चेंडू 4 खणखणी दणदणीत चौकार ठोकून दमदार सुरुवात. स्मिथ 11 साठी 63 धावांचं आव्हान उभं केले. पहिल्या चेंडू 4 पॉइंट कव्हर, पॉइंट शॉट, एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ इनसाइड द सर्कल ऑफ साइड ऑफ स्ट्रीम. सुपर बॉलिंग. बॉलर बॅक टू ड्राइव्ह डाउन द ग्राउंड. व्हॉट अ लवली डेडिकेशन ऑफ द मॅच. पेस का आला, नुसता आला नाही तर पूर्णपणे छा गया रोशन कोहली. कारण 0वर बाद त्याची परतफेड करावी लागेल. यासाठी दमदार क्षेत्ररक्षण गोलंदाजी 1 ओव्हर या दुहेरी भूमिकेतून आढळतो. पहिला महाग मात्र सपसेल अपयश 0वर, परंतु त्याची भरपाई करू शकतो 2 डिपार्टमेंट मध्ये ऍज बॉलर ऍज फिल्डर म्हणून रोशन. तेच तर फक्त सिंगल मिळते, सिंगल वर पोहोचतोय. बॅटिंग करताना किरण राठोड 5 वर, टीम मात्र 5, बिनगडी बाद 5. सुपर यार, नाइसली फ्लिक ऑफ द रिस्ट. सुपर. पुढे चेंडू बॅकफुटवर जाताना कलाई के साथ मोड दिया असं म्हटलं जातं याला. फ्लिक ऑफ द रिस्ट. काय जबरदस्त कलाईने मात्र त्याला फ्लिक केलं होतं. सिंगल अर्जित केली. खातं खोललं पहिल्या चेंडूवरती जसं स्ट्राईक मिळालं विनायक केनीने.
1 स्कोर पोहोचते 6 ओ क्लास क्रिकेटचा दर्जेदार फ्लिक मान खाली बरोबर प्रॉपरली हेड अँड आय कोऑर्डिनेशन सुपर 4 रन कलात्मक फटका प्रदर्शनीय फटका जादूबरी स्ट्रोक फ्लिक अँड 4 रन ऑन द मिड विकेट सुपर स्ट्रोक यार अलॉन्ग द कार्पेट जेवढे प्रदीपचे बिचारे विघ्नेश जे स्ट्रोक आले कलात्मक स्ट्रोक एक बघण्यालायक डोळ्यांचे पारणे फेडतात त्याच्यावर जस्ट लाईक द हाय क्रिकेट क्लास सुपर्ब 2 चौकार आले त्यामध्ये 4-1 1-4-1 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत हर्षल मडवीने धावा दिल्यात 11 12.6 ओ माय गॉड लुक ॲट दॅट पहा या फटक्याकडे आणि काय सांगितलंय हा क्रिकेटचा दर्जा मी दाखवलं असं विनायकने सांगितलं कबर ड्राय मारताना थ्रू चौकार 2 चौकार बॅट मध्ये बरसले किरण राठोडचे पण हा चौकार काल रितेशने प्रदीप आपण पाहिलं होतं स्टाईल ऑफ द विराट कोहली जस्ट इनसाइड मागचा पाय थोडा तेजच्या बॅटचा कम्प्लिटली फ्रेश रितेश बाय एस्टरडे अँड सेम टिपिकल स्कोर बाय द 4 रन नाव जस्ट नाव बाय विनायकने ओरची झाली पहिली समाप्ती आणि ज्या धावांच्या सरसेने धावा कुटायच्या ना त्याच्या किंचितसा पुढे गेल्या स्मिथ 11 15 12.60 अस्किंग रन रेट टू विन दिस मॅच टू स्मिथ आणि दमदार सुरुवात करताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा कुठल्या हर्षल मडवीच्या विरोधामध्ये किरण बडसोडे किरण राठोड आणि विनायक केनीने तब्बल 15 मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर आणि येतोय रोशन कोळी बॅटिंग मध्ये जास्त चमत्कार दाखवू शकला नाही चमत्कार करून करामत करून चमत्कार दाखवणे पटा येत आहे परंतु बघूया हे खूप महत्वपूर्ण ओव्हर आहे 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये ऑप्शनला बॅकफूट वर जाताना पंच केलं बॅकफूट पॉइंट आणि गडीच्या मध्ये काढलं चेंडू मिळेल 1 धाव डिक्लेरेशन झोन मध्ये गेल्यानंतर या स्ट्रोक वरती लाजबाब फटका इथे क्लासिकल स्क्वेअर कट इथे स्टाईल ऑफ द गुंडप्पा विश्वनाथ कर्नाटिक स्क्वेअर कट 16 नाव 16 धावा बनतायत 7 चेंडूची समाप्ती बनवायच्या 63 स्मिथ 11 पहिली मॅच जिंकण्यासाठी TPL पर्व 15 मध्ये प्रेक्षकांसाठी खास मात्र इथे पारितोषिक असणार लकी ड्रॉचे सोन्याची अंगठी सोना तब्बल 68,000 पोहोचलाय लग्नाच्या चरेमध्ये येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये 70 गाठेल कडक स्ट्रोक मिस टायमिंग स्ट्रोक नोलँड मध्ये काय धावल्यात परंतु पोचच्या बाहेर टप्पा घेईल भरारी आणि पार करे सीमारेषा 4 रन पुन्हा एकदा आलेल्या प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो तेलुगू प्रीमियर लीग राईट फ्रॉम द गेट गुडले टप ओ हो लवली हा प्ले आउट स्विंग हे अपेक्षित आहे रोशन कोहलीकडून ही लाईन्थ हे पिचिंग झाल्या चेंडू आणि त्याला दिलेल्या बोटांची फिंगर्स रोल लाईन मिस केली भाग पडलं किरण राठोडला चकवण्यामध्ये बाकीच्या तमाम कारण विकेटच्या पाठीमागे वेल गॅदर ऑन द बिहाइंड द स्टंप विकेट डट रोशन कम्सिंग बॉल ऑफसाइड राइज केला चेंडू टर्न अँड बाउन्सिंग बॅट चिकडा विकेटच्या पाठीमागे घोषांक सिंगल मिळते स्ट्रोक वरती सिंगल पुढे जाताना स्मिथ 11 पिचार करतात 21 पोहोचले दमदार सुरुवात शानदार वजनदार सुरुवात म्हणता येईल कारण अवघ्या 10 चेंडूमध्ये चोपल्या 21 धावा उत्तर देताना खणखणीत जय बालाच्या विरुद्ध ज्ञानेश्वर मडवी एका बाजूला
ओनर आहे. जे बाजू दुसऱ्या बाजूला बलिरामजी पाटील स्मिथ इलेव्हनचे ओनर. त्याच्यामध्ये चाललेला हा एक संघर्षभरी मॅच. 5 ओव्हरची मॅच. सेकंड इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्क पर रोशन कोहली. जय श्रीमान. एक दर्जेदार गोलंदाज कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा मात्र खर्च केले होते. 800 त्याच्यावर पांघरून करताना टीमला कमबॅक करून देताना ही ओव्हर म्हटलं जाऊ शकतं. पहिले सिंगल 4 डॉट सिंगल आणि एक लेग बाय आणि त्यांना वाईट +1 असा खराब चेंडू मात्र डिलिव्हर केला रोशन कोहली. 24 धावा बनल्यात स्कोरबोर्डती. सेकंड मधून ब्रेगेस दुसरं गोल टाकलं जाते टीम कडून आणि आपलं पहिलं बॅटची कडा स्लाइटली स्विंग पण ते दुर्दैव म्हणायला गेलं रोशन कोहलीच्या ओव्हरमध्ये. बॅटची कडा तब्बल 3 वेळा चटून पुसून गेले होता विकेट पण परंतु सुदैवी राहिलं बॅटर. ओव्हरची झाली दुसरी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ मात्र झाला समाप्त. या मॅन्डेटरी पॉवरचा पुरेपूर फायदा उठवता स्मिथ इलेव्हनच्या दोन्ही किरण राठोड असो विनायक केनी त्याने धाबा मात्र टीमला मिळवून दिल्या. 12.5 धावांच्या सरीत तब्बल 25. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये आता मात्र समीकरणचे आकडे बदलतील. 38 ना मला 38 पाहिजे ना बरोबर ना. येणारे 18 चेंडू आणि 38 धावा. आता सरासरीचा जो ग्राफ आहे आलेख आहे थोडासा वाढला जातोय कारण 13 पूर्णांक जवळजवळ 12.60 किंचितशी याचं सटीक उत्तर म्हणायला लागेल. प्रदीप विचार विनीजी मडवी कारण ज्याप्रमाणे 12.12 धावा आता लागलेले आहेत परंतु सरासरी अस्किंग काय होते तर 12.60 फक्त 0.10 फक्त पाठीमागे ते कधी सरस पाठलाग म्हणायला लागेल. एक आशत टेरिफिक पॉवरफुल प्रीमियर लीग आपण पाहतोय. 15 वर्ष ही एकोपाचे आहेत. मी म्हणेन यशाची पावती पोच पावती देतोय. मान सन्मान वाढवला जातोय. कलाकारांची नगरी कलाकाराचं गाव छोटं असलं परंतु काम मोठं आहे. प्रदीप जी विचार क्रमांक 3 वरती ऋतिक अशोकजी पाटील ज्याने 2 ब्लास्ट केले. स्वतः वडिलांनी मात्र बेहद खुश होऊन 500 रुपयाचं पारितोषिक दिलं. षटका ठोकल्यानंतर ऋतिकला समक्ष अक्षण खूप कमी पिता वडिलांना पाहायला मिळतो. सुनील गावस्कर जेव्हा रोहन गावस्कर आपण पाहिलं प्रदीपजी विचारे जेव्हा बॅटिंग करत स्वतः कमेंट्री बॉक्स मधून त्याचं वर्णन करत होते. स्वतः पिताश्री सनी मनोहर गावस्कर रोहन गावस्कर जेव्हा बॅटिंग करतात परंतु ते अशोकजी पाटील जरी बोलतच नाही पण भावना व्यक्त करतात का आपला मुलगा काय करू शकतो. वारस घेतला आपल्या अशोकजी पाटील वडिलांकडून आणि त्यापर्यंत सट्टी इंग्लंडला पहिला चेंडू डिलिव्हर केला. बॅकफुट करताना मिड विकेटच्या ठिकाणी टर्न केले होतं. 2 शतकक्षणे फेल करत सिंगल अर्जित केली. हलकासा पुढे जातं स्मिथ इलेव्हनचा स्कोर 26 वर. बिनगडी बाद 26. 13 चेंडूचा खेळ झालेला आहे. येणारे 17 चेंडू बाकी आहेत आणि 17 मध्ये आता 37 धावा. सुपर डुपर क्रिकेट आपल्या भेटीला आणि खास करून प्रेक्षकासाठी एक सुवर्ण संधी लकी ड्रॉय मध्ये सोन्याची अंगठी त्यांना प्रदान देण्यात येईल ड्रॉ मार्फत. त्याचबरोबर 2 एअर कूलर प्रेक्षक हे खूप इम्पॉर्टंट. ओ सुपरबली बुंदा बॅटला लागले उत्तर दिलं अशोक दुबेने. चांगली अंपायरिंग म्हणतात. व्हॉट अ बॉल यार आणि खरोखर बेहद खुश दिसतात प्रदीपजी विचारे अशोकजी पाटील. आदरणीय नितीनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद बाबा. जर बीजे होताच वाटते थोडा बरं ते अरे बाबा तरी मला समजलं. याच्या ना बाबा नंतर हे करू कारण
भावेश पाटील मदन नाना प्रतिष्ठानचे होणार आहे, त्यांच्याकडे पारितोषिक जाहीर झाले. ऋतिक पाटील यांना प्रत्येक विकेट मागे 200 रुपये. कडक बॉलिंग यार, लाजवाब बॉलिंग अक्षरशः कसलेल्या या फलंदाजाला त्याने बॅकफूट उठवलं. व्हॉट अ लवली बॉलिंग आहे अशोक दादा पाटील. हा वारसा, हा गुण म्हणलं हे बालकोडू तुम्ही घरातच पाजले. ज्याप्रमाणे गोलंदाजी अशोक दादा पाटील करायचे ना प्रदीप विचारे विघ्नेश, त्याप्रमाणे सेम स्टाईल ऑफ द फादर नाव इज सन ऋतिक. सुपर सेटिंग लाईन अँड लेन परफेक्टली बुंद्यात मारलेत 2. ओ टायमिंग मिस का तर जाईल डाऊन द बॉल. सुपर कॅच. भावेश पाटील यांच्याकडे 200 रुपयाचे पारितोषिक आणि 500 रुपये आणखी वडिलांचे. बेहद खुश आहेत, बॅटिंग असो बॉलिंग, परंतु वडील बेहद खुश आहेत अशोकजी पाटील ऋतिक वरती. सुपर परफॉर्मन्स. सिंगल 6 आणि बालाजी टीमला पहिली सफलता. स्वतःचा नंबर पहिली सांगिक. हॅन्डसम पर्सनॅलिटी 34-34 विशालजी मडवी घनसोलीचे एक कॅप्टन, कूल कॅप्टन उपाधी नवी मुंबईने त्यांना दिलेले आहे. विशाल भांजे तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वा. 34 3 4 29 धावांची आवश्यकता. 29 रन की दरकार. त्या दरम्यान विशाल भांजे तुमचं सहर्ष स्वागत आहे. TPL 2024 पर्व 15 मध्ये. चला 29 धाबा बनवायच्यात. येणाऱ्या चेंडू आहेत शिल्लक 13 मध्ये ऋतिक येतो. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅक फूट वन टॅप केला. स्क्वेअर ऑफ द शॉट ऑफ द पॉइंट. कॅप्टन अँड टीम ओनर ज्ञानेश्वर मडवी. मडवी इन द फील्ड इज अ कम्फर्टेबल सिंगल टू द बॅट्समन. नाउ टोटल स्कोर ऑन द आफ्टर द 3 ओव्हर्स कंप्लीटेड 35 लॉस ऑफ द 1 विकेट. 35 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. जय बालाजीच्या विरुद्ध सिट डबांना पिछा करताना यावेळेला स्मिथ एलिमन पोहोचलाय 35 वर 1 गडी बाद. विनायक याने खेळतेस परंतु 18 धावांचा एक बेहतरीन इनिंग खेळून गेला. किरण राठोड तंबूची आसरे विकेट अर्जित केली. 5व्या चेंडूवरती याच ओव्हरमध्ये नुकतंच ऋतिक पाटील टाकलं. भावेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना देण्यात आलं. याने 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये आता जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 28 13 जवळजवळ 12.60 पासून प्रत्येक ओव्हर मागे जी आवश्यकता होती स्किन रन रेट ती आता मात्र पोहोचते 14च्या घरामध्ये. 14 धावांच्या सरासरीने 2 ओव्हरमध्ये तब्बल 28 धावांची आवश्यकता. जमेची बाजू ही असेल स्मिथ एलिमेंटची, कारण 9 गडी अजून बाद व्हायचे आहेत. संदेश आले एक घातक फलंदाज रिस्की प्लेअर स्ट्राईक वरती आहे. हे 2 जमले ना तर मात्र जमवतील. मॅच काढण्याची क्षमता आहे दोनामध्ये, परंतु त्याला एक्सपिरियन्स बॉलर जो ओनर आहे तो काय सांगेल, त्याच्या बॉल कुठपर्यंत विचित्रपणे टाकेल का ती क्षमता आहे ओनरकडे. 12 चेंडू 14 ज्ञानेश्वर ओल पहिला चेंडू बुद्ध्यामध्ये हलक्या हाताने पहिला ढकलला शॉट कव्हर पॉइंटच्या ठिकाणी सिंगल अर्जित केली. पहिल्या चेंडूमध्ये आले धोका पत्करणार नाही. सेटल होईल थोडेसे आय जमेल चेंडूवरती. त्याच्यानंतर धूमधडाक्यामुळे माझं जे साजरीकरण करतो ते मी करेन असं सांगितलं. पहिल्या चेंडू सिंगल घेताना संदेश पांडेने इट द ओपन द अकाउंट. आता मात्र 11 चेंडू मध्ये 27 धावा. क्लास किक. ओ माय गॉड, कव्हर पॉइंट विजन टॉप द कॅच. व्हेरी डिफिकल्ट. ज्या वेगाने चेंडू टाकला त्या तिप्पट वेगाने चेंडू एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह करताना सरळ चेंडू गेला होता. एक्स्ट्रा कव्हर शॉट कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. मोठ्या फलंदाज सेटल होत चालले. ज्याच्या बॅट मधून आले तोपर्यंत एक चौकार एक षटकार तो पोहोचलाय 13 वरती. हा मात्र जीवनदान सुदैवी ठरतोय. विनायक केनी सुदैव ठरलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. नाव संदेश ऑफस्टंपच्या बाहेर काय चेंडू टाकलाय. ऑफ ड्राईव्ह केले. दन चेंडू गाजवतो. लॉंग ऑफच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातं. सुरेख क्षेत्ररक्षण सिंगल मिळते. हे आजपर्यंत एक्सपिरियन्स आहे. आजपर्यंत एक्सपिरियन्स कित्येक चेंडू असे टाकले जेव्हा जम बसलेला बॅटर असतो ना प्रदीपजी विचार विघ्नेशजी मडवी तेव्हा मात्र त्यांना नामोहरम केलेलं आहे नॅनूने. दांडगा अनुभव 40+ तलवली मध्ये खेळतो नॅनू.
बॉलर बॅक टू द वॉटर फिल्डिंग ऑफ द बॉल येतो गोष्ट आपलं बॉल येतो पण पहा कसं बॉल चेंडू अडवला परंतु जसं फुटबॉल मध्ये जाळ्यात मध्ये गोलकीपर असतो ना तसं विकेटकीपरला चकमा दिला गोल कीपरला गोल करताना. नितीनजी पाटील आपल्या सरचे स्वागत आहे. प्रिन्स इलेव्हनचे ओनर. काय जबरदस्त फुटबॉल सारखा खेळ पाहायला मिळाला क्रिकेटच्या भर तुम्हाला 1-2 मिळाल्या. 2 धावा मिळाले बोलता ही सिंगल तो 2 बोलते ओके ओके बॉल 2 नाही नो ठीक आहे ऊन भरपूर पडते आम्ही समजू शकतो. चला 2 बॉल टू गो 2 बॉल टू गो. हो व्हॉट अ बॉलिंग यार. हे आतापर्यंत एक्सपिरियन्स आहे. गुरुदत्त ही टीम कडून मात्र धडे घेतलेत आणि एक त्याच गुरुदत्तचा एक जाबाज बॅट्समॅन ऑलराऊंडर विशालजी मडवी आणि त्याच्या समोर चाललेली एका गुरुदत्त ओनरची बॉलिंग क्लास. क्रिकेटला काय हवं क्रिकेटला सर्व आहे ते दिले ओव्हरमध्ये. प्रत्येक चेंडू परफेक्टली विविधतेचे मिश्रण करताना 6 चेंडू आता जिंकण्यासाठी 23 धावा. 7 चेंडू 23 धावा 7 गेंदे 23 रन. मॅच अजून बरकरार 50-50 कारण 2 बॅट्समन असेल ते काही करू शकतात. या ओव्हरमध्ये मात्र निश्चित गुड बॉलिंग अनदर परफेक्टली यॉर्क. सुपर बॉलिंग यार. व्हॉट अ क्लास. क्रिकेटचा दर्जेदार षटक टाकलं ओनरने. फ्रंट वर मध्ये गेलं होतं पहिलं प्रिन्स त्याला बॅकफुटवर लोटले ओव्हर मध्ये मी म्हणेन. 6 चेंडूचा खेळ आता 6 मध्ये 23 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 23 रन. व्हॉट अ मॅच. तेलवली प्रीमियर लीग यासाठी जाणले जाते. अशा 51 सरस मॅचेस आपल्या भेटीला येतात. त्या प्रेक्षकांना मात्र त्यांची मात्र नितांत अपेक्षेमध्ये असतो. प्रेक्षक अपेक्षा पूर्तता केली जर शेवटपर्यंत पाहण्यापर्यंत थांबणार ना प्रेक्षक वर्ग तुम्हाला दिले जाईल ड्रॉच्या मार्फत एक सोन्याची अंगुठी. त्याचबरोबर एअर कूलर 2 ही खासियत आहे. TPL ज्याप्रमाणे क्रिकेट मध्ये खेळतात खेळाडू होती 6 चेंडू 23 धावा. त्यात पण प्रेक्षकाला कधीही विसरत नाही प्रदीपजी विचारन विघ्नेश मडवी आतापर्यंतचा इतिहास आहे. त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करायला लागेल अंबरनाथचे कार्यसम्राट समाजसेवक नगरसेवक सदाशिवजी पाटील याच गावचे रामचंद्रजी पाटील ज्याने कित्येक असे पारितोषिकांची खैरात केले. TPLच्या पर्व 14 पर्यंत हे 15 आपल्या भेटीला. काय सांगते मॅच मध्ये 6 चेंडूचा खेळ बाकी 6 मध्ये आता 23 धावा. मॅच बरोबर झालं तर सुपर ओव्हर. ते कालपासून सुपर ओव्हरचा मात्र कुठेही प्रयोग करण्यात आलेला नाहीये कारण पोहोर ज्या मॅचेस जिंकल्या त्यामध्ये संपूर्ण विजयाने मध्ये फिनिश केल्या. चला पांघरून जरा खूप वेळ होतो मित्रांनो. यानंतर अजून 5 मॅचेस अजून पूर्ण करायचे आहे शिल्लक आहेत. त्यासाठी वेळ कमी पडतो. वेळ घेऊ नका असा पूर्णपणे आदेश आम्हाला दिला जातो कोर कमिटीकडून. वेळेचं बंधन ठेवा वेळेचा सदुपयोग करा. 6 चेंडूचा खेळ बाकी 23 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कर येते सचिन क्रिकेटचा देव च्या नावाने हा खेळाडू ब्रँड ISPL काय विविध प्रमाणे नटवली. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर किती प्रयोग केले. प्रयोग सक्सेसफुल. ISPL सक्सेसफुल. टेनिस क्रिकेटला मिळाला एक मोठा प्लॅटफॉर्म. 6 चेंडू 23 सचिन राईट फ्लॅट पहिला चेंडू आणि फ्लॅट षटकार नो बॉल प्लस. पहिल्या चेंडूवर दबाव सचिन वरती म्हणून म्हणत 1 वर गेली तरी मात्र कोणत्या टीमला फरक पडणार नव्हतं. ज्ञानोनं कमावलं पहिल्या चेंडू गमावलं मी म्हणत सचिनने. 6 धावा मिळाल्या. आता इथून मात्र जिंकण्यासाठी 16 धावा 6 बॉल तेवढेच राहतील. धावा मात्र 16. 16 रन रिक्वायर्ड. फ्लाय डेली. चला जेवणाचे काउंटर्स ओपन झालेले आहेत. बॅकफुटवर गेला हलक्या त्याने त्याला पंच केलं जिथे डिक्लेरेशन झोन आहे.
थँक्यू सो मच. सिंगल मिळते. सिंगलने मात्र पुढे जातो. 63 धाव पिछा करणार स्मिथ. 11-48 इथून बनवायचं. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मध्ये 15. 5 चेंडू आणि 15 धावा. काय होऊ शकतं क्रिकेट इथं गेम ऑफ चान्स. वेर इज अ फनी गेम. जिथे निश्चित केलं तर अनिश्चिततेमध्ये लोटला जाऊ शकतं कोणत्या क्षणी कोणत्याही टीम. हे आतापर्यंत क्रिकेटचा इतिहास आहे. काही होऊ शकतं मित्रांनो. त्याचे भविष्याने भवितव्य वर्तवणं आमच्या साऱ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये चुकीचं होईल. आम्ही एवढंच म्हणू शकतो थोडासा मध्ये फनफूटवर आलाय या षटकाराने एक ठोकून पहिल्या चेंडूवर दबाव तंत्र निर्माण केलं होतं गोलंदाज सचिनवरती. सचिन येतो लेग ब्रेक टाकताना. Oh, against the beat that are not against. What a lovely swing ला खतम केलं संदेशने आणि पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीला. षटका टोगून लाजबाब फटका. 6 रन. टीमला विजयाच्या समीत आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. TPL 2024 स्वागतम सुस्वागतम पर्व 15. येस भास्कर जी केणी आणि त्याचबरोबर प्रल्हाद जी केणी आहेत. पासिक मॅनेजर पासिक सकर बँकेचे मॅनेजर आहे भास्करजी केणी. त्याचबरोबर प्रल्हादजी केणी. त्याचबरोबर अरुणजी पाटील जे वर्गमित्र आहेत आमचे. येस सरसे स्वागत. प्रमोदजी पाटील आहेत त्यांच्या समोर प्रशांतजी पाटील मनोजजी पाटील यांचं सरसे असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. खेळ चालू आहे. 63 धावांचं लक्ष. परत 2 चेंडू मध्ये हवा काढली म्हणेन विनायक केणी आणि संदेश खास करून सफल होऊन आले ओव्हरमध्ये. पॉइंट खडे केले. पॉइंटच्या काही अंतर दूर आहे कव्हर पॉइंट. कव्हर पॉइंटला थोडं अंतर जर सारलं तर आपण पाहू शकतो शॉट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ शॉट स्क्वेअर लेग कव्हर कॉर्नर अँड डीप मिड विकेट. सचिन निघालाय राईट ऑफ ओव्हर द विकेट. चेंडू पाठवला पुन्हा एकदा पाठवलेला ऑफ द राईज. चेंडू गेला गगनाला भेदून चिरून फाडून सर्व प्रेक्षकांच्या भेटीला 4 रन. What a super duper batting. या ओव्हरच्या प्रतीक्षेत होता ही ओव्हर कधी येईल आणि कधी आमचे हात आम्ही खुळे करू. हात खुळे. मॅच ऑन. मॅच फर्स्ट. चेंडू मध्ये 3 समीप आहे. काय होऊ शकतं. एखादा चेंडू मात्र होत्याचं नव्हतं करून जातं. हे क्रिकेटचा आतापर्यंतचा इतिहास आहे. काही होऊ शकतं. एक चेंडूने एक धावाने मात्र मॅच हारताना पण पाहिले. परंतु ज्याप्रमाणे ज्या अंदाजामध्ये बॅटिंग करतो ना त्या अंदाजामध्ये जर पाहिला तर हा बॅट्समन मॅच हातून निसटून देणार नाहीये असं संकेत असं बॅटिंग लँग्वेजने. बॉलिंग टाकताना थोडा हिरमसला होता. थोडीशी मानसिकता खच्चीकरण झाली होती कालपासून. पण बॅटिंग करताना उभारलाय. निर्भीडपणे घुसून तुटून पडलाय. 3 मध्ये 3. स्मिथ 11 जय बालाजीच्या विरुद्ध स्मिथला आता हवेत. स्मिथ 11ला जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये 3 धावा. काय ओव्हर टाकलं होतं कॅप्टन ॲज ओनर ज्ञानेश्वर मडवीने. त्या ओव्हरमध्ये केवळ आणि केवळ फक्त 5 धावांचं षटक. 23 धावा ठेवला. पहिला चेंडू फ्लाईट देताना कमरेच्या वर नोबाव पास षटकार. 6 धावा आणि तिथे प्रेशर आलं ते कायम ठेवलं. व्हेरी प्रेशर दबाव तंत्र बनवलं पहिल्या चेंडूवर आणि तिथेच मात्र बॅट्समॅनच्या विरोधात बॉलर गेला बॅकफुटवर. आता 3 चेंडू आणि 3 धावा. काल आगरी कोळीचा खेळ पाहिला. त्या आगरी कोळीमध्ये मदन नाना प्रतिष्ठान टीम जय बालाजी टीम फायनलमध्ये पोहोचल्यात. 3 मध्ये 3. सचिन राईट ऑफ द विकेट. क्विक दिली बॅकफुट होता. चेंडूला दिशा दिली मिड विकेट आणि कावकरच्या ठिकाणी ते पण क्षेत्रचेंड फील्ड करून सिंगल घेतली. लाजबाब चेंडू ही अपेक्षित आहे सचिनला. हे करावं लागेल. आता 2 मध्ये 2 जेव्हा जेव्हा प्रदीपजी विचार विघ्नेजी मडवी जेव्हा 2 मध्ये 2 मध्ये 12 बऱ्याच वेळा लिखतात. परंतु 1 मध्ये 1 बऱ्याच वेळा हुलकावून दिलं प्रतिस्पर्धी टीमला. इथे सचिन काय करेल. सचिनच्या मनामध्ये इतिहास रचनाचे मानस आहे जरूर
पण इतिहास एवढ्या लवकर रचत नाही. इतिहासासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. इतिहासामध्ये जोच मात्र नाव करू शकतो, जो वेगळं करतो, जो इतरांपेक्षा जास्त करतो. 2 मध्ये 2. क्विक डिलिव्हरी आहे. नाईस डिलिव्हरी. चेंडू जातो घोषांक क्षेत्राच्या दिशेने आणि तिथे मिळते 1. आता 1 मध्ये 1. काय मॅच आहे. सुपर ओव्हर होईल का? ज्या अंदाजमध्ये ज्याने लेग ब्रेकला दूर ठेवलं, लेग ब्रेकच्या फंद्यात न पडता त्याने आम गोलंदाजी करताना मध्ये झुंजवले शेवटच्या चेंडूमध्ये. तारीफ करतो सचिन याची. खऱ्या अर्थाने 2 षटकारानंतर मॅच कधीच फिनिश करू शकलं असतं, परंतु त्याचा 4था 5वा चेंडू सांगतो का मी अजून टायगर अभी जिंदा आहे. सुपर यार. टायगर जे करतो ते टायगर सारखं केलं ना, ते ओव्हर कोणीच. आम्ही परवा जेव्हा 16 वर्ष तुमचा आवर्जून उल्लेख करू सचिन, कारण 3 मध्ये 3 डिपेंड केले होते सचिनने आणि जिंकण्याच्या उंबरठ्यावर असताना त्याला कडी उघडी दिली नव्हती. मी ती कडी लावण्याचं काम मी केलं होतं. यासाठी 1 मध्ये 1 बऱ्याच वेळेला बॅट्समन करण्याची टीम हारलेत, पण सुपर ओव्हर स्वाभाविक आहे, कारण बरोबर झाले. जिंकली तर मात्र बॅड लक मी म्हणेन जय बालाजी, जे काल फायनल मध्ये अग्री कोहली. पण इथे काय सल्ला मसनत होतं, विचार विनिमय होतं. रोशन कोहली ज्याचा वाढदिवस ताटामध्ये त्याने बॅटिंगच्या बॉलिंगच्या जोरावर मात्र गाजवला, तो सल्ला उपदेश देताना काय किती विचार आहेत, किती दबाव आहे. खास करून बॅटिंग वरती दबाव जास्त असेल बॉलरपेक्षा, कारण 1 मध्ये 7 तेव्हा बॉलरवरती दबाव, पण 1 मध्ये 1 असतो ना तेव्हा बॅटरवरती दबाव असतो. व्हेरी पॉइंट, सिली पॉइंट, फर्स्ट स्लीप. 1 मध्ये 1. व्हॉट अ मॅच. मानकड विकेट. पण आता रनआउट हा नियम बदलला गेलाय. आता रनआउट मध्ये विकेट दिला जातो. पहिल्यांदा मानकट, अशोक मानकड विकेट, बट फेरबदल केले आयसीसीने आणि त्याला मात्र दिला गेला नियमामध्ये बदल करताना रनआउट. 1 मध्ये 1. व्हॉट अ सुपर. सचिन निघतोय समोर विनायक. हो ग्रेट यार. हा अनुभव सांगतोय का कुठला दबाव न संयम. बॅकफूट वर गेला आणि मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक मी म्हणेन जय बालाजी. इथला प्रवास आजच्या दिवसाला तुमचा समाप्त, पण अजून समाप्त नाही, कारण फायनल आपल्याला काळजी खेळायची आहे. त्यासाठी शुभेच्छा अँड कॉंग्रॅच्युलेशन स्मिथ. मॅच जिथे जिंकले. हॅन्डसम पर्सनॅलिटी सरचे स्वागत आहे. वडोलीचे अरिजी पाटील, PPL 2024. चला जाऊया आणि करूया सन्मान आलेले पाहुण्यांचे. पार्श्विक सहकारी बँकचे सन्मान्य मॅनेजर अरुणजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान करूया. यस वासुदेव मित्रा, स्वागत आहे तुझं.